नमस्कार मित्रांनो, ऑप्शन सेलिंग अक्षयमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नवीन ट्रेडरसाठी ऑप्शन बाईंग योग्य का ऑप्शन सेलिंग योग्य ते आपण फक्त प्रोबॅबिलिटी प्रॉफिट चेक करून सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला खरंच ऑप्शन बाईंग करायला पाहिजे का ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे, आणि ऑप्शन बाईंगची काय विनिंग प्रोबॅबिलिटी असते आणि ऑप्शन सेलिंगची काय विनिंग प्रोबॅबिलिटी असते. एकदम तुम्हाला सिंपल भाषेमध्ये 4 ते 5 मिनिटात मी सर्व गोष्टी एक्सप्लेन करून सांगणार आहे मित्रांनो. ते व्हिडिओ न स्किप करता तुम्ही हे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल बाबा ऑप्शन बाईंग मध्ये काय पोटेन्शियल आहे, ऑप्शन सेलिंग मध्ये काय पोटेन्शियल आहे, आणि ऑप्शन बायर्सला किती कॅपिटल लागतो, ऑप्शन सेलर्सला किती कॅपिटल लागतो. हे सर्व गोष्ट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला म्हणजे काय म्हणते त्याला कॉम्प्लिमेंट न करता एकदम शॉर्टकट मध्ये सांगणार. ओके, चला सुरुवात करूया. की आता मार्केट इथं बघू शकता की 22,000 चालू आहे. ओके, आपण आता 22,000 चालू म्हणजे आपल्याला समजा इथं 22,000 तुमचा जर ट्रेडिंग सायकोलॉजी चांगला असला किंवा तुमचा मार्केटचा व्ह्यू चांगला असला तर तुम्ही एक आता माझा अंदाज असा आहे की 22,000ला निफ्टीने क्लोजिंग दिले तर आता समजा मी 21,900 मी बाय करतो. ओके, माझा व्ह्यू आहे मार्केट खाली पडतो. ओके, पडणार आहे म्हणून मी काय केलो, एक पुट बाय केलो. ओके, त्याचं विनिंग प्रोबॅबिलिटी तुम्ही बघू शकता की त्याचं विनिंग प्रोबॅबिलिटी फक्त इथं 32% मित्रांनो. ओके, आणि तेच त्याच्या अगेन्स्ट इथे गंमत सांगतो तुम्हाला, इथे एक लॉट बाय करायला तुम्हाला इथे किती लागले, 3750 रुपये कॅपिटल लागलेलं. ओके मित्रांनो, एक लॉट बाय करायला. आणि इथंच त्याच्या अगेन्स्ट आपण जर सेल करायला गेलात, ओके, तिथे बघू शकतात की त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी आहे मित्रांनो 67, म्हणजे 68%चा त्याचा विनिंग प्रोबॅबिलिटी आहे. इथं बघू शकतात की प्रोबॅबिलिटी प्रॉफिट. पण त्याचा तिथं 3,000 रुपये लागत होतं, पण इथं तुम्हाला फंड किती रिक्वायरमेंट मागतोय, 1,10,000. म्हणून ऑप्शन सेलिंग हे बरेच रिटेल ट्रेडर करत नाही, म्हणून ते ऑप्शन बाईंग मध्ये लॉस होतात. आता ऑप्शन बाईंग मध्ये लॉस कसं होतं तुम्हाला सांगतो मित्रांनो. जर इथं जर मार्केट इथंच टाइमपास केलं, समजा मार्केट कुठंच हल्ला नाही बा, ओके, इथं जर टाइमपास झालं तर पूर्ण ऑप्शन जेवढं तुम्ही ऑप्शन बाईंगला पे केला, म्हणजे 3-3.5 हजार रुपये पे केला, तर पूर्णपणे तुमचा पैसा झिरो होणार. आणि सर्व पैसा कोणाकडे आहे ना, ऑप्शन सेलर्सकडे. काय आहे ना, ऑप्शन सेलिंग मध्ये टाइम डिकेचा एक कन्सेप्ट असतो, आणि त्याच्या अगेन्स्ट मार्केट गेला किंवा तिथं साईडवेज झाला, वर करी केला तरी पण तो ऑप्शन सेलर्सलाच फायदा होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन सेलिंग हे बडे बडे इन्स्टिट्यूट करतात, म्हणून रिटेल ट्रेडर्सला हे लॉस होत आहे. ऑप्शन बाईंग ही खूप चांगलं, ऑप्शन बाईंग मध्ये पोटेन्शियल खूप आहे, पण त्याला तुमचा मार्केटवरचा एवढं तुम्हाला फास्ट अनालिसिस करता यायला पाहिजे की तुमचा मार्केटचा एक्सपिरियन्स मॅटर करतो. ऑप्शन बाईंग मध्ये खूप पोटेन्शियल आहे, ऑप्शन बाईंग मध्ये खूप सारा पैसा बनतो आणि खूप सारा पैसा लॉस होतो. तिथं जर समजा तुमच्याकडे 1 लाख कॅपिटल असेल तर तुम्ही इथं मल्टिपल 20-25 लॉट बाय केला असतात. पण ऑप्शन सेलिंग मध्ये तुमचं एक लॉट असल्यामुळे तुमचं रिस्क मॅनेजमेंट चांगला असतो आणि तुमचं माइंडसेटही चांगला असतो मित्रांनो, कळालं का. आणि इथं तुम्हाला काय असतो, ओव्हरनाईटची जर तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जाणार असेल तर ऑप्शन सेलिंग मध्ये निकेट असं तुम्हाला रिस्क असतो, माहित नाही आपल्याला. ग्लोबल मार्केट नाईटला चालू असतो, ग्लोबल अचानक रात्री काही न्यूज आलं, समजा निफ्टी 400 पॉईंटचा पडला, इथून पडला निफ्टी समजा 22,000 डायरेक्ट 22,500 ओपन झाला, तुमचा डायरेक्ट 13 ते 14,000चा डायरेक्ट लॉस होतो. ओके, आणि इथं जर मार्केट क्लोज झालं तर तुम्हाला इथं 14,000चा लॉस होणार. ते 14,000चा लॉस ते ऑप्शन बायर्स जाणार, लक्षात ठेवा. पैसा वरून पडत नाही. ज्या ऑप्शन सेलर जर कमवत असेल तर ऑप्शन बाईंगचा लॉस होणार, ऑप्शन बाईंग कमवत असेल तर ऑप्शन सेलरचा लॉस होणार. पण ऑप्शन सेलिंग मध्ये इथं बघू शकतात की त्याचा विनिंग प्रोबॅबिलिटी खूप जास्त हाय आहे. हे पूर्ण मी ट्रेडिंग सायकोलॉजी तुम्हाला इथं शिकवत आहे मित्रांनो. व्हिडिओ न स्किप करता खूप शांत डोक्याने विचार करा. ऑप्शन जर बाईंग आणि सेलिंग करायचा प्रयत्न करत असेल तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही समजा जर मी हेजिंगचाही नंतर शिकवणार, पण तुम्हाला जर कॅपिटल जर कमी करायचं असेल तर ह्याच्या अगेन्स्ट आपल्याला बाईंग पोझिशन घेऊन आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायला लागेल. निखेडे कधीही करायचं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण इथं 94 प्रीमियम सेल केलंय, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जर वाटायचं असेल बाबा मला 50 पॉईंट भेटले तरी बस झाले एक्सपायरी पर्यंत, तर मग आपण काय करू, तर एक 38 रुपयाचं त्याच्या अगेन्स्ट बाय करू, म्हणजे आपल्याला मार्जिन कमी करायचं आणि ओव्हरनाईट आपल्याला रिस्क घ्यायचं नाही मित्रांनो. ओके, इथं बघू शकतात की गंमत, तुम्ही इथं तुम्हाला मार्जिन फक्त 28,000 मध्ये एक लॉट सेल करता येणार, आणि तुमचं तिथं मगाशी प्रॉफिट होणार होता 3,500-4,000चा. तिथं तुमचं मार्जिन ते तुम्ही हेजिंग केल्यामुळे तुम्हाला इथं 1,810 रुपयाचा हे एक्सपायरी पर्यंत तुम्हाला प्रॉफिट होणार, आणि त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी इथं बघू शकतात की 64%. तर तुम्ही इथं बाईंग तुम्ही हे एक बाय केला आणि हे सेल केला. ओके, त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी खूप कमी 36% होऊन जाते. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, म्हणून आपल्याला कधी आपल्याला ऑप्शन सेलिंग करायचं, ऑप्शन सेलिंगला तुम्हाला खूप जास्त कन्सेप्ट लागतो, आणि सीधा आपल्याला जर इंट्राडे मध्ये जर इथं जर आला लॉस तर 1,000 रुपये बुक करून बाहेर पडायचं. जर तुम्हाला जर मार्केटवरती चांगलंच तुमचं प्रिडिक्शन असेल तर तुम्ही त्याला होल्ड करू शकतात. ओके, आज जर मार्केट कुठं नाही गेलं तर इथं आपल्याला प्रीमियम डेकेचा फायदा होणार, हे ऑप्शन झिरो होणार, आणि आपल्याला इथे 1,850 रुपयाचा 1,810चा प्रॉफिट होणार. 28,000च्या कॅपिटलवरती आपल्याला 6.5% रिटर्न्स मिळणार. पण यामध्ये आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करून आपल्याला यामध्ये प्रॉपर एंट्री एक्झिट करावा लागतो, आणि ऑप्शन सेलिंगला तुम्ही जेवढं जास्त होल्ड करता तेवढं जास्त तुम्हाला बेनिफिट